हॅलो फ्रेंड्स, तुमच्या घरगुती वापरामध्ये उपयोगी ठरतील अशा काही ट्रिक्स मी आज शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर व्हिडिओला लास्टपर्यंत नक्की बघा, अजिबातसुद्धा स्किप करू नका. आणि हो, याच्यामध्ये काही किचन टिप्ससुद्धा आहेत बरं का, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून मी हा बारकाईनं बनवलेला व्हिडिओ आहे, तर तुमच्यासोबत मी शेअर करते. तर पहिली ट्रिक आहे आपल्या या पेनची. मेन म्हणजे पेनची नाही बरं का, ही आहे खरं तर टोपणाची. पूर्ण पेनसुद्धा गरजेचा नाही, फक्त टोपण लागते. घरामध्ये खूप सारे जुने पेन पडलेले असतात, त्यांचा यूज कसा करायचा तर मी तुम्हाला आज सांगते. चला बघू शकता, आपण हे टोपण घेतलेलं आहे. आपल्याला ह्याचीच गरज आहे. एक डबल टेप लागणार आहे फक्त आणि कात्री, बस एवढ्या साहित्यामध्ये. आणि या एका टोपणाचा यूज करून की नाही आपण एकदम झक्कास अशी आयडिया बनवणार आहोत, जे की तुम्ही 2-3 कारणांसाठी उपयोगी ठरणार आहे. ते बघू शकता तुम्ही. आपण इथे झाकण घेतलेलं आहे आणि असा डबल टेप घ्यायचा आहे आपल्याला. आता त्या ज्या टोपणाचा साईजनुसार आपण तो कापून घेऊया. तर उभा असा कापून घ्यायचा आहे. तर बघा असा मी कापून घेतलेला आहे, जो की त्याला सफिशियंटली असं बसतो आहे, चिटकला आहे. एका साईडने चिटकून घेतलेला आहे मी. आणि आता तो आपण दुसऱ्या साईडनं काढायचा आहे. आणि तुम्हाला जिथं हवं तिथं तुम्ही ते चिटकू शकता. मी तर सध्या आपलं जो बोर्ड असतो की नाही, लाईटचा बटन वगैरे लावलेले असतात, त्या ठिकाणी ह्याला मी चिटकवणार आहे. तर बघा मी इथं चिटकवते आता. तर बघू शकता खूप छान चिकटला जातो हा. डबल टेपमुळं पूर्ण व्यवस्थित पॅक बसतो एकदम. अजिबात खाली पडणार नाही, कारण तिथं आपल्याला जड अशी काही वस्तू लावायचीच नाही आहे. तर ह्याचा तुम्ही उपयोग कसा करू शकता तर बघा, हॉलमध्ये वगैरे अगरबत्ती कुठं लावायची ह्याची मोठी पंचायत होऊन जाते. तर ह्याच्यामुळंच ना हे एक काम तुमचं खूप सोपं होणार आहे. आणि दुसरं काम म्हणजे तुम्ही ह्याचा वापर की नाही अगदी की होल्डर म्हणून सुद्धा करू शकता. तुम्हाला मी नंतर दाखवणच की होल्डर पण तिथं की कशी लावायची. आता बघा तुम्ही मी हलवून दाखवले तुम्हाला, ते अजिबातसुद्धा हलत नाही. एवढ्याशा वजने काय ते खाली येणार नाही आहे, खूप पॅक चिकटून जातं. तर बघा मी इथं अशी चावीसुद्धा अडकून ठेवलेली आहे. आणि खूप छान वाटते की बघायला पण काहीतरी वेगळं. आणि कुठं बिळं पाडण्याची गरज नाही की अगरबत्ती कुठं लावू, खिळं ठोकू, कुठं चावी अडकू, असं करायची काहीच गरज नाही आहे. हे तुम्ही बोर्डाच्या ऐवजी कुठंही भिंतीला कुठं पण चिटकू शकता. असं काय नाही की इथं चिटका म्हणून, पण मी आपल्या इथं चिटकवलेलं आहे. किंवा आता तिसरं जे म्हटलं होतं मी, ते रिझन म्हणजे काय आहे, तर आपण होम डेकोर म्हणून पण काही ठेवू शकता. तिथं मी आर्टिफिशियल फूल लावलेलं आहे, किती सुंदर वाटते. तुम्ही जर रोज उठून तुमच्याकडे मस्त अशी बाग वगैरे बाहेर फुलांची झाडं असतील, तर मस्त असं रोज सकाळी उठून एक फ्रेश फूल घेऊन आलात, मस्त गुलाब मोगरा वगैरे तिथं आणून जर ठेवलं तर किती दिवसभर म्हटलं तरी आपल्या हॉलमध्ये एकदम छान असं वातावरण होऊन जाईल. आता दुसरी ट्रिक बघूया आपण. तर दुसरी ट्रिक म्हणजे काय, तर ह्या कचऱ्याची बघा. ओला कचरा असला ना बिलकुलच हाताने वगैरे आपल्याला असं गोळा करू वाटत नाही, किंवा मग सुपली पण भरायला खूप असं किळसवाणी वाटतं की सुपली भरली आहे आपल्या कचऱ्यानं वगैरे असं वाटतं. आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत, तर ओला कचरा जरा जास्तच असं खराब असतो. किंवा मग त्याच्यासाठी काय करायचं बाबा, तर बघा सिम्पली मी इथं हातामध्ये कॅरी बॅग घातली आणि डायरेक्ट असं मुठीनं गोळा करून कॅरी बॅग उलटी करून घेतली. आता डायरेक्ट कचरा हाताला न चिकटता आपला कॅरी बॅगमध्ये गेलेला आहे. तर या पद्धतीनं तुम्ही करू शकता. अगदी बाथरूममध्ये वगैरे केस खूप पडतात, खूप किळसवाणं वाटतं की ते हाताने उचलायचं. आणि त्याच्यामुळंच की नाही ही ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता ही दुसरी ट्रिक, ते झालं बाथरूमसाठी पण, किंवा मग घरात पण की यूज करू शकता. पण आणखीन एक दुसरी की बाबा हाताने एवढा नाही उचलता येणार, तर मग सुपलीसाठी काय करायचं. सुपली तर सारखीच स्वच्छ करत बसा, आता वाळत पण नाहीत. एकतर पावसाळ्याचे दिवस आहेत, सारखं सारखं धुवा पुसा करण्यापेक्षा. आणि घरात कचरा तर खूपच असतो. आता बघा ह्या पद्धतीने कॅरी बॅगच घेतली मी आणि ती डायरेक्ट सुपलीला घातलेली आहे. आणि मस्त अशी अरेंज करून घेतली आणि सुपलीमध्ये डायरेक्ट कचरा थेट असा भरून घेतलेला आहे. आणि जसं मी हाताची कॅरी बॅग उलटी करून काढली होती, तशीच या सुपलीची सुद्धा कॅरी बॅग उलटी करून काढायची आहे, थोडंसं हातानं खालच्या साईडनं घेऊन. बघा आता छान पद्धतीनं असा सुद्धा कचरा तुम्ही भरू शकता. आपली सुपलीसुद्धा खराब होणार नाही आहे. आणि थोडासा, आता माझी थोडीशी सुपली मोठी होती आणि कॅरी बॅग छोटी, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला, ठीक आहे. पण काही प्रॉब्लेम नाही. बघू शकता कचरा आपला मस्त कॅरी बॅगमध्ये जाऊन बसलेला आहे. आणि काहीच प्रॉब्लेम झालेला नाही की आपली सुपली पण खराब झालेली नाही, आपला हात पण एकदम स्वच्छ आहे आणि आपला कचरा पण व्यवस्थितरित्या कॅरी बॅगमध्ये पोहोचलेला आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीने ही झाली दुसरी ट्रिक. आता आपली तिसरी ट्रिक आहे ती म्हणजे की नाही, आता हे बघू शकता
असे अँकर्स प्रत्येकाच्या घरामध्ये पडलेलेच असतात. साड्यांमध्ये किंवा मग साड्या ठेवण्यासाठी, कपडे ठेवण्यासाठी किंवा कपाटामध्ये काही वेळेस रिकामे पण पडलेले असतात. तर त्याच्यासाठी एक छान अशी मी ट्रिक घेऊन आलेली आहे आपल्याला. आता आपल्याला सिंपल असं आता जुनं उशीचं कवर घ्यायचं आहे, जे की आपल्याकडे अवेलेबल असणारच आहे. कारण उशांचे कवर कधीच फाटत नाहीत का काय नाही, खराबसुद्धा होत नाहीत. फक्त कलर डल झाला किंवा मग आपल्यालाच ते आता नको नकोसं झालं आहे वापरायला, म्हणून आपण ते अगदी अक्षरशः ठेवून देतो की कंटाळा आला आहे वापरायचा म्हणून. तर अशा या पद्धतीने ना त्या हुकामध्ये ते अरेंज करून घ्यायचं आहे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं. आणि सुंदर असं तुमचं का नाही एक ऑर्गनायझर तयार होणार आहे किंवा एक बॅग तयार होणार आहे छान अशी, जी की तुम्ही स्टोरेज बॅग म्हणा किंवा मग लॉन्ड्रीचे कपडे वगैरे ठेवण्यासाठी म्हणा यूज करू शकता. बघू शकता किती साधा न सोपा घरगुती उपाय आहे हा. तर काहीच आपल्याला खर्च नाही काय नाही, पण सुंदर अशी बॅग आपली तयार झालेली आहे. एकदम मोठी आहे, खूप सारं काही पण त्यात तुम्ही ठेवू शकता. घरात जर लहान मुलं असतील तर बापरे बाप, कपडे तर एवढे धुवायला पडतात की कुठं ठेवून कुठं नाही असं होतं. त्यापेक्षा हे असं मस्तपैकी डायरेक्ट ह्याच्यात टाकून द्या आणि उद्या सकाळी धुवायलाच काढा कपडे. ह्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. कुठेही दरवाजाला वगैरे अडकून ठेवा. तर खूप छानपैकी आपल्या दरवाजाच्या बॅक साईडला राहते. एकदम छान ट्रिक आहे ही, तुम्ही नक्की यूज करा. नेक्स्ट ट्रिक आहे आपली, जी की आहे आपल्या लसणासाठी. आता हो, लसणासाठी तुम्ही म्हणाल लसणाचं काय आता ह्या किसनीने कसा सोलायचा बरं, तर नक्कीच तुम्हाला ह्या किसनीनेच मी लसूण सोलून दाखवणार आहे. आणि खूप छान तेही हाताला कुठलाही त्रास न होता. शक्यतो लसूण सोलायला घेतला की आग उठते, नखांमध्ये जाते किंवा वाढलेली नखं ज्यांनी वाढवलेली असतात एवढी मेहनत घेऊन, त्यांची नखं तुटली जातात. आणि शिवाय माझ्या नखांची तर खूप आग होते सोलताना. त्यामुळे मी हे ट्रिक तुम्हाला सांगणार आहे. तर बघू शकता असं सोलण्यापेक्षा की नाही डायरेक्ट लसणाची पाकळी आपल्याला तिथून फोडून असं लसूण फोडायचा आणि डायरेक्ट असं न काढता पाला पाचोळा त्याचा वरचा जो आहे तो न काढता डायरेक्ट लसणाची पाकळी उचलायची आहे आपल्याला आणि किसनीवर धरून खिसायची आहे. मस्त असं सेपरेट होतं आहे वरचं कवर आणि खालचं खाली मस्त लसूण आपला अख्खा जो वापरायचा आहे आपल्याला तो खालच्या साईडला किसून जातो. आता मस्त पावसाळ्याचे दिवस आहेत, काही चटपटीत खायचं म्हटलं की लसणाची तर आवश्यकता पडणारच आहे. लसणाशिवाय काही चांगलं असं बनतच नाही. स्वादिष्ट म्हणा तर लसणाशिवाय चव नाही. त्यामुळं बघू शकता हे खालच्या साईडला असं राहतं आणि वरच्या साईडला पूर्ण हा वरचा पाचोळा निघलेला आहे आणि खालच्या साईडला ते बरोबर लसूण आपला जातोय. तर या सर्व ट्रिक तुम्ही नक्की करून बघा. स्पेशली ही ट्रिक करून बघा आणि या पावसाळ्यामध्ये तुम्ही या पद्धतीने लसणाचा यूज करून कुठला पदार्थ बनवला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्व तुमच्या छोट्या मोठ्या मित्रांसोबत किंवा मग आपल्या परिवारासोबत नक्की हे शेअर करा, त्यांना पण नक्की उपयोग होऊ द्या. तर बघा वरचीवर हे आल्लार असं टरफलं राहते आणि खालच्या साईडला मस्त आपला लसूण स्पेशल असा बाजूला निघतोय. तर डायरेक्टली किसून भेटतोय आणि तो परत नंतरनं बारीक करा किंवा काय करा ह्याची गरजच पडणार नाही. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि याचा उपयोग तुमच्या डेली लाईफमध्ये नक्की करून बघा. नक्की तुम्हाला युजफुल ठरणार आहे. चला आता बाय बाय. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल.